दिव्यांग बाबासाहेब भवर यांना 3 दिवसात इलेक्ट्रिक सायकल. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल व्हिडिओने मिळाला न्याय. संगमनेर शहराजवळील सुकेवाडी येथील महागणपती मंदिर परिसरात मानवतेचा एक प्रेरणादायी प्रसंग घडला आहे. दोन्ही पायाने जन्मताच दिव्यांग असलेल्या बाबासाहेब काशीनाथ भवर यांच्या आयुष्यात नवा प्रकाश पडला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून अवघ्या 2 ते 3 दिवसात भवर यांना इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल उपलब्ध करून देण्यात आली. चालता येत नसल्यामुळे दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करणाऱ्या भवर यांनी अनेक ठिकाणी अर्ज करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र त्यांना अपेक्षित मदत मिळाली नव्हती. ही बाब महायुतीचे कार्यकर्ते तेजस गुंजाळ यांच्या निदर्शनास आली. त्यांनी भवर यांची व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. हा व्हिडिओ आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निदर्शनास येताच तात्काळ दखल घेण्यात आली. आमदार खताळ यांनी लगेचच पालकमंत्री विखे पाटील यांच्या विळदळघाट कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत अवघ्या 3च दिवसात भवर यांच्यासाठी इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल उपलब्ध झाली. यानंतर भवर यांना आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलावून घेऊन नीलम खताळ यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सायकल प्रदान करण्यात आली. यावेळी मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या आमदार अमोल खताळ यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे भवर यांचा थेट संवाद साधून देण्यात आला. सायकल मिळाल्यानंतर भवर यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे झळकत होता. एका वयोवृद्ध दिव्यांगाला मदत करता आल्याचे समाधान आमदार खताळ यांनीही व्यक्त केले. दिव्यांग व्यक्तीने समाधान व्यक्त करत म्हटलं आहे की मी अनेक ठिकाणी अर्ज करूनही मला 3 चाकी सायकल मिळाली नाही, मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्याकडे कोणताही अर्ज न करता मला सायकल उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे, असं मत दिव्यांग व्यक्ती बाबासाहेब भवर यांनी व्यक्त केले. महासत्ता न्यूज संगमनेर. आज आपण बघतोय की 7-8 दिवसापूर्वी आपला जो ब्लॉगर आहे तेजसनी टाकलं की बाबांनी एवढे अर्जही करून बाबांना सायकल अद्याप भेटली नाही, कारण की जन्मल्यापासून बाबा अपंग आहेत 90 ते 95%. पण बाबांनी आता खरंच आम्ही तो फॉलोअप घेतला. खरं तर आदित्यनी फॉलोअप घेतला, आपला कोकणगावचा आदित्य, की बाबांनी कुठं अर्ज केले, पण इथून मागं बाबांनी चुकीच्या ठिकाणी कुठं चुकीच्या लोकांकडे अर्ज केले माहीत नाही आपल्याला. पण ज्या दिवशी आम्ही तो ब्लॉग पाहिला तर त्याच्यानंतर तात्काळ फॉलोअप घेऊन आदित्यनी आणि सगळ्यांनी आपल्या ऑफिसला आला आमदार साहेबांच्या आणि बाबांना 3च दिवसात आपण सायकल मंजूर करून दिली. पण एक जरा अत्यंत शोकांतिका अशी वाटते की आज बाबांचं वय 71 असेल आणि बाबा जन्मल्यापासून अपंग आहे. जरी वय 70 होतं पण जन्मल्यापासून अपंग असल्यामुळं संजय निराधार योजनेचं जे काही दिव्यांगांचं जे पेन्शन बाबांना भेटायला पाहिजे, आत्ता आपण 3 दिवसात फॉलोअप घेतला, पण इथून मागच्या काळात बाबा अपंग असल्याने कोणी फॉलोअपही घेतला नाही, कोणी बाबांचे दिव्यांगांचे कागदपत्रही केले नाही. म्हणजे बाबांना ती पेन्शनही चालू तेव्हाच झाली असती, ती सुद्धा चालू केली नाही आणि सायकल देणं तर हे लांबच राहिलं. पण असो, आज आम्हाला आनंद वाटतोय कुठंतरी आज आपले असे कार्यकर्ते काम करताय की जेणेकरून ज्या आपल्या तालुक्यात आपल्या शहरात अशा ज्या दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या कामासाठी आम्ही येतोय, त्यांना वेळोवेळी तात्काळ मदत होतीये. आज खरंच कौतुक करावं वाटतं आपल्या पालकमंत्री विखे साहेबांचंही पण आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांचंही की आज आम्हाला बाबा तुमची सेवा करण्याची संधी भेटली आणि इथून पुढे सुद्धा अशीच जे काही जेवढे दिव्यांग बांधव असतील ज्यांना गरजेच्या वस्तू आहे त्यासुद्धा आम्ही तात्काळ देऊच आणि देण्याचा प्रयत्न करू. आणि माझी विनंतीसुद्धा प्रत्येक ब्लॉगरला राहील का तुम्हीसुद्धा ज्या तुमच्या ब्लॉग बनवताय त्याच्यातसुद्धा तुम्ही आपल्या तालुक्यात भरपूर काही भाऊ जसे आमदार झाले त्या दिवसापासून भरपूर कामं केलेत, आपण भरपूर विकासाची कामं केलीत, तर तुम्हीसुद्धा तुमच्या या मार्फत आज बाबांचं दाखवलं असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा किंवा भाऊंचे जे चांगले काम आहे ते सुद्धा तुम्ही दाखवा आणि ज्यांना ज्यांना गरज आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचले तर आम्हालासुद्धा आनंद आहे की आम्हाला पण तिथपर्यंत पोचता येईल आणि त्यांची सेवा करण्याची संधी भेटेल. असो बाबा, तुम्हाला कसं वाटतं आज आपल्या आमदार साहेबांनी सायकल दिली तर? जशी बाबांना सायकल भेटली, पण बाबा तुम्ही तुमच्या बहिणीला सांगा आणि मी पण आदित्यला सांगते, आदित्य तुमच्याकडे येईल, अरुणा कुठे तुमच्या बहिणीला भेटेल आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे कागदपत्र ते गोळा करेल हा आणि जे दिव्यांग बांधवांसाठी जे काही आपल्या सरकारची निराधार योजनेत
तुम्ही बसताय, तर त्याची जी पेन्शन आहे ती सुद्धा आपण तुम्हाला लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करू. चालेल ना? चालेल चालेल. पण तुमचे ते डॉक्युमेंट्स लागतील, कागदपत्र. आहे सगळे ओके घरी काढलेले. ओके ना? ओके ओके डायरेक्ट ओके. काढू मी दे. याला उद्या पाठवते. हो, लगेच. थोडे कागदपत्र त्याच्याकडे हा, लगेच, द्या. लगेच काही कमी असलं तर तुमच्या बहिणीला भेटून ते पूर्ण करेल. हा. आपण ते सुद्धा लवकर. बरं बरं बरं. ते खरं तर ते तुम्ही जन्मल्यापासून अपंग आहे, तुम्हाला इथून हा. मागच भेटणं गरजेचं होतं. हो, इथून मागच बरोबर आहे. कागदपत्र खरं करून आहे. तुम्हाला ती पेन्शन चालू होणं गरजेचं होतं. नाही ना केली कोणी लय जणांना सांगितलं पण नाही कोणी हात भेटले. मग काही आता जणांना तुम्ही सांगितलेलं. तुमचा आशीर्वाद भेटला एवढं तुम्ही मार्गदर्शन. इथून मागं चुकीच्या लोकांकडे गेले, चुकत्या आता